मुलांवर कार्यकर्त्यांवर जो जीवघेणी हल्ला झाला त्या पीडित कुटुंबाला प्रामुख्याने भेटण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो। संबंधित लोकांना मी स्वतः रुग्णालयाला जाऊन भेटलेलो आहे आणि मी आणि महेश दांडेजी आता यापुढे जे काही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी, ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने ह्या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी अमरावतीत उपस्थित आहे। काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत, सडके ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मस्ती केलेली आहे, कुठल्या पीआयने कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे, कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे आणि ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल। साहेब, जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे, त्या संदर्भात काय आहे? ज्या अर्थी मी आणि महेशजी इथे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे, आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसणार पुढे, हे लक्षात घ्या। हे ट्रेलर दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे। माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवला पाहिजे। आता यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल, कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही, हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील, त्या लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांचे दाढी कुरवळ्यात बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होत आहे। खरं तर ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले।